हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल कशा पद्धतीने करायचं ते। आता इथं मी ही साडी घेतलेली आहे, काठपदर साडी आहे। यामध्ये जो ब्लाऊज पीस आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे। आता जर आपल्याला सरळ पिको हवा असेल तर साडीचं फ्रंट साईडचं आणि बॅक साईडचं कटिंगही सरळ करणे गरजेचं आहे। आता मी इथं साडी पूर्ण अशी अंथरून घेतलेली आहे आणि सरळ साडीचं कटिंग करून घेणार आहे। इथे पाहू शकता साडीचं मी सरळ कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपण करणार आहोत पिको। तर त्यासाठी मी तर साडी घेतलेली आहे। ही पिको फॉलची मशीन आहे आणि नॉब पण पिको फॉलचा आहे। माझ्याकडे दोन वेगवेगळ्या मशीन आहेत, ही पिको फॉलची आहे आणि शिलाईची मशीन वेगळी आहे। बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स होत्या मागच्या व्हिडिओमध्ये की तुम्ही नॉब पिको फॉलसाठी वेगळा वापरता का? तर नाही ताईंनो, मी ही पिकोची मशीन आहे आणि हा नॉब मी कधीही चेंज करत नाही। कारण नॉब जर चेंज केला तर मशीनची सेटिंग पण चेंज करावी लागते आणि किती नंबरवरती तुम्ही पिकोचं हे मशीन ठेवता। तर मी 1.5 ते 2 इंच 1.5 ते 2 जे मार्किंग आहे पिकोचं त्यावरती मी तो नॉब असतो तो शिलाई मशीनचं जे मार्किंग आहे 2 नंबर त्यावरती मी बटन ठेवते आणि मग पिको करून घेते। आता मी फ्रंट साईडला पिको केलेला आहे, तसाच मी बॅक साईडलाही पिको करते। तुम्ही इथं पाहत असाल मी साडी हळूहळू हलक्या हाताने पुढे खेचते। तर पिको एकदम बारीक नाजूक यावा म्हणून अशी हलक्या हाताने साडी पुढे खेचली की पिको एकदम नाजूक येतो। आता इथे पहा तुम्ही, मी बॅक साईडला आणि फ्रंट साईडला पिको करून घेतलेला आहे। आता आपण फॉल लावताना मार्जिन किती सोडायची ते पाहूया। तर जवळजवळ 12 इंच मार्जिन बॅक साईडला सोडायचे आहे किंवा 11 इंचही चालेल। आणि इथं हा जो फॉल आहे मी मॅचिंग असा तर मी धुवून आणि प्रेस करून घेतलेला आहे आणि ह्याला अशा अर्धा इंच दुमडून मी आता हा फॉल लावून घेत आहे साडीला। तर हा फॉल साडीचा जो काठ आहे त्याच्या एकदम तंतोतंत कडेवरती ठेवायचा आहे आणि मग ह्याला पिको करून घ्यायचा आहे। आता माझ्या बऱ्याच मैत्रिणींच्या मागच्या पिको फॉलच्या व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होत्या की साडी तर येलो कलरची दिसते आणि तुम्ही फॉल तर रेड कलरचा वापरला आहे। तर आता इथे तुम्ही पहा साडी ग्रीन कलरची आहे आणि इथे फॉल जो दिसतो तुम्हाला पिंक कलरचा दिसेल, कारण साडीच्या काठावर मॅचिंग मी फॉल लावते। आता इथे हा जो पिंक कलरचा काठ आहे त्यावरती मी मॅचिंग फॉल लावला आहे, त्यामुळे जर डिफरंट वाटत नाही। पण इथं जर मी ग्रीन कलरचा फॉल लावला असता तर इथे पाहू शकता तुम्ही मध्येच पुन्हा पिंक कलरचा पट्टा आला असता। ग्रीन कलरचाही फॉल चालेल आणि पिंक कलरचाही चालेल, पण त्यातली त्यात यावरती पिंक कलरचा सूट होईल। आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण असंच होतं की येलो कलरची साडी होती आणि ग्रीन कलरचा फॉल होता, त्यामुळे जरा मैत्रिणींचं कन्फ्युजन झालेलं की मी काठावरती मॅचिंग फॉल लावलेला आणि बऱ्याच मैत्रिणी म्हणायच्या की येलो कलरची साडी आहे आणि फॉल तुम्ही वेगळा लावला। तर चला आता हा फॉल मी एकदम कडेपर्यंत आल्यानंतर पुन्हा अर्धा इंच दुमडून घेऊन अशा पद्धतीने पिको केलेला आहे। आता आपण हात शिलाई कशी करायची ते पाहूया। आता बऱ्याच वेळा सिल्क साड्या असेल तर हात शिलाई मशीनवर करायला प्रॉब्लेम येतो, तर अशा वेळेस काय करायचे, सरळ जमिनीवर साडी अंथरायची आणि मग फॉल लावून घ्यायचा। तो व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे। आता इथं काठपदर साडी आहे तर मी फॉल मशीनवरच लावणार आहे, तर पाहूया कसा लावायचा। आणि त्यासाठी मी दोरा किती घेणार आहे तर जवळजवळ 2 हात लांब, म्हणजेच अंदाजे फॉल जेवढा आहे त्यापेक्षा 12 ते 13 इंच दोरा आहे तो एक्स्ट्रा घ्यायचा आणि हा दोरा डबल ओवून घ्यायचा आहे। आपलं हात शिलाईची सुई असते त्यावरती आणि मग डबलने जो दोरा येतो तो कट करून घ्यायचा आहे आणि बॅक साईडला अशा पद्धतीने एक गाठ मारून घ्यायची जेणेकरून दोरा निघणार नाही। आता इथं तुम्हाला मार्किंग करून दाखवते की किती मार्जिन ठेवायचं आहे वरच्या हात शिलाईचं। तर जवळजवळ इथे पहा अर्धा इंच आहे आणि खालच्या बाजूने एकदम सुईच्या टोका एवढा अशाच मार्जिनवरती तुम्ही हात शिलाई करून घ्यायची आहे। तर आता मी तुम्हाला इथं हात शिलाई करून दाखवते। खूप मोठीही नको आणि खूप बारीकही नको, अशी परफेक्ट वरच्या बाजूने अर्धा इंच आणि खाली मी जेवढं मार्किंग केलेलं आहे एकदम सुई, म्हणजे फक्त सुई गुंतण्या एवढंच कापड खालच्या बाजूने गुंतलं गेलं पाहिजे, म्हणजेच खालच्या बाजूने आपण जो फॉल लावला आहे तो धागा जास्त दिसू नये म्हणून हे करायचं असतं। वरच्या बाजूने जास्त मार्जिन घ्यायचं आणि खाली सुईच्या टोका एवढंच मार्जिन घेऊन अशा पद्धतीने पूर्ण हात शिलाई करायची। आता सुरुवातीला मात्र हा जो धागा असतो तो ओढताना व्यवस्थित हे पहा काळजीपूर्वक अशा पद्धतीने एकदम प्लेन शेप बाजूला करून ठेवायचा आणि मग हळूहळू ओढायचा आणि ओढल्यानंतर अशा पद्धतीने बोट फिरवून घ्यायचं आहे।
अशाच पद्धतीने पूर्ण साडीला मी शेवटपर्यंत हात शिलाई करत आलेले आहे. आता बॅक साईडलाही हात शिलाई करताना थोडीशी काळजी घ्यायची. जो अर्धा इंच भाग होता तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. आणि इथं मात्र दोरा आहे तो शेवटपर्यंत आल्यानंतर लॉक करून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंग देत पूर्ण हात शिलाई करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी पिको फॉल करण्याची पद्धत आवडली असेल तर कमेंट करून अवश्य सांगा. आणि तुम्ही जर अजून कुठले नवीन प्रकार वापरत असाल तर तेही मला तुम्ही अवश्य सांगा. आणि मी हा फॉल तुम्ही पाहिला असेल, हार्डली 5 ते 6 मिनिटांमध्ये पूर्ण साडीला फॉल लावून होतो. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही साडीला फॉल लावला तर दिवसभरामध्ये कमीत कमी 50 साड्या तरी होतील. माझी एक मैत्रिणीने मागे कमेंट केली होती की 50 साड्या नाही होत ताई. तर हो, होतात ताई. अशा पद्धतीने जर तुम्ही फॉल लावला, सगळं रेडी करून ठेवायचं आहे. फॉल एकदम धुवून घ्यायचे, एकदम प्रेस करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने जर यूज करून जर फॉल लावला तर आरामशीर 50 साड्या दिवसभरामध्ये होऊन जातात, 7-8 तासामध्ये. तर चला, व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. इथे पाहू शकता दोरा कुठंही तुम्हाला दिसत नाही आहे फ्रंट